कितीही काहीही करा, कर्माचे भोग तुम्हाला भोगावेच लागतात. हा वाक्यप्रचार आपण सगळे ऐकतो, पण तो नेमका काय असतो हे समजतं तेव्हा, जेव्हा आयुष्य आपल्याला थांबवून आरसा दाखवतं. नमस्कार, दीपा स्टोरीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याला वाटायचं की तो नशिबापेक्षा हुशार आहे. नागपूर जवळच्या एका लहानशा गावात वेणुग्राम नावाचं गाव होतं. गाव छोटंसं, पण माणसांच्या कहाण्या मात्र मोठ्या. या गावात राहायचा माधव देशमुख. माधव लहानपणापासून हुशार होता. अभ्यासात अव्वल, बोलण्यात गोड आणि डोक्यात कायम एक विचार: या जगात नीट माणूस होऊन काही मिळत नाही, चतुर असायला हवं. वडील साधे शेतकरी, आई देवभोळी. आई रोज सकाळी देवासमोर दिवा लावायची आणि माधवला म्हणायची, बाळा, कर्म चुकवता येत नाही, चांगलं करशील तर चांगलंच मिळेल. माधव हसायचा, आई, हे सगळं जुनं झालं, जग चालतं चलाखीवरती. आई काही बोलायची नाही, फक्त देवासमोर हात जोडायची. कॉलेजसाठी माधव शहरात गेला. तिथे त्याची खरी ओळख झाली, पैशाशी, सत्तेशी आणि संधीशी. कॉलेजमध्ये तो अभ्यासात ठीकठाकच होता, पण लोकांना वापरण्यात मास्टर. कोणाचा प्रोजेक्ट चोरणं, कोणाच्या ओळखी वापरणं, कोणाच्या चुका स्वतःच्या फायद्यासाठी वळवणं, हे सगळं त्याच्यासाठी साधं होतं. एकदा त्याचा मित्र राहुल रात्रभर जागून प्रोजेक्ट करत होता. माधवने तो प्रोजेक्ट सादर केला आणि पूर्ण श्रेय स्वतःला घेतलं. राहुल म्हणाला, माधव, हे योग्य नाही. माधव शांतपणे म्हणाला, योग्य अयोग्य नंतर बघ, आता यश महत्वाचं आहे. राहुल मागे पडला. माधव पुढे गेला. कॉलेज संपलं. माधवला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण त्याची वृत्ती तशीच होती. ऑफिसमध्ये तो इतरांच्या चुका वरिष्ठांच्या नजरेत आणायचा, स्वतःच्या चुका लपवायचा. एका सहकार्याला चुकीच्या आरोपाखाली नोकरीवरनं काढायला त्याने हातभार लावला. त्या सहकार्याने जाताना फक्त एवढंच म्हटलं, माधव, आज नाही तर उद्या आयुष्य तुला थांबवेल. माधव हसला. काळ पुढे गेला. माधव आणखी मोठा झाला. पैसा, गाडी, फ्लॅट सगळं मिळालं. लग्न झालं. बायको स्नेहा प्रेमळ, समजूतदार. सुरुवातीला संसार छान चालला, पण माधवचा स्वभाव बदलला नाही. ऑफिस, पैसा, प्रतिष्ठा हाच त्याचा धर्म झाला. आई आजारी पडली तेव्हा तो म्हणाला, आता खूप काम आहे, नंतर येतो. तो नंतर कधी आला नाही. आई गेली. त्या दिवशी देवासमोर दिवा विझला. काही वर्षांनी माधव कंपनीत मोठ्या पदावरती पोहोचला, पण तिथेही त्याने शॉर्टकट वापरले. लाच, खोटे अहवाल, चुकीचे निर्णय. एक मोठा प्रोजेक्ट त्याने मंजूर केला, ज्यामुळे अनेक गरीब लोकांची जमीन गेली. त्याला माहित होतं की हे चुकीचं आहे, पण पैशाचा मोह मोठा होता. त्या रात्री त्याला पहिल्यांदा विचित्र स्वप्न पडलं. तो एका अंधाऱ्या रस्त्यावरती चालत होता. मागून आवाज येत होते, माधव, माधव. तो मागे वळला, पण कोणीच नव्हतं. हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. ऑफिसमध्ये चौकशी सुरू झाली. ज्यांच्यावरती तो विश्वास ठेवत होता त्यांनी त्याच्यावरतीच आरोप केले. कागदपत्र गायब झाली. पुरावे उलटे फिरले. माधव एकटा पडला. स्नेहाने विचारलं, तू खरंच सगळं बरोबर केलं आहेस ना? माधव चिडला, तुला माझ्यावर विश्वास नाही? पण स्नेहाच्या डोळ्यात भीती होती. कोर्टात केस गेली. मीडिया, बदनामी, लोकांची कुजबूज. एक एक करून सगळं हातातून निसटू लागलं. त्या रात्री तो देवळात गेला.
अनेक वर्षांनी त्याने डोळे बंद केले. आईचा आवाज आठवला, कर्म चुकवता येत नाही. त्याचे हात थरथरले. शेवटी निकाल लागला. माधव दोषी ठरला. तुरुंगवास. तुरुंगात त्याला अनेक चेहरे भेटले. कोणी चोर, कोणी फसवणूक करणारा, कोणी खून केल्याला. सगळ्यांच्या कहाण्या वेगळ्या, पण शेवट एकच. एक म्हातारा कैदी म्हणाला, इथे सगळे कर्माचे भोग भोगतायत. फरक एवढाच, कोणी लवकर, कोणी उशिरा. तुरुंगात माधव बदलू लागला. तो पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक झाला. त्याला जाणवलं, आपण किती लोकांना दुखावलं, किती नात्यांवरती पाय दिला. स्नेहा त्याला भेटायला आली. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. माधव म्हणाला, माझी चूक झाली. ती म्हणाली, उशिरा का होईना, पण तुला हे कळलं. शिक्षा संपल्यानंतर माधव बाहेर आला. त्याच्याकडे आता काहीच नव्हतं, ना पैसा ना प्रतिष्ठा, पण मनात मात्र एक शांतता होती. तो गावाकडे परत गेला. आईचं घर, देवासमोर दिवा लावला. पहिल्यांदा त्याने मनापासून डोळे मिटले. माधव आजही साधं आयुष्य जगतो. तो म्हणतो, कर्म लगेच फळ देईलच असं नाही, पण ते विसरत नाही. वेळ घेतं आणि जेव्हा येतं तेव्हा टाळता येत नाही. ही कथा इथेच संपत नाही, कारण कर्माची कथा कधीच संपत नाही. आपण जे पेरतो तेच उगवतो. काहीही कितीही करा, कर्माचे भोग तुम्हाला भोगावेच लागतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगले कर्म केल्याने त्याचे भोगही तितकेच अटळ असतात. आता आपण अशीच एक कर्मकथा दुसरी ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे उधार घेतलेला प्रकाश. एका शहराच्या कडेला समुद्राच्या वाऱ्याला टेकून एक जुना वाडा होता. त्या वाड्यात राहायचा अनिरुद्ध कुलकर्णी. अनिरुद्ध श्रीमंत होता. पैसा, ओळख, प्रतिष्ठा सगळं काही होतं. लोक त्याला यशस्वी म्हणायचे. पण त्याला स्वतःला माहित होतं, तो प्रकाश त्याचा नव्हता. तो त्याने उधार घेतलेला होता. अनिरुद्ध लहानपणी फार गरिबीत वाढला. आई, वडील कष्टकरी पण प्रामाणिक. वडील नेहमी म्हणायचे, आपलं आयुष्य स्वच्छ ठेव. पैसा गेला तरी चालेल, पण माणूस पण जाऊ देऊ नकोस. अनिरुद्ध मान हलवायचा, पण मनात एक आग होती, मला पुन्हा कधीच गरीब व्हायचं नाही. कॉलेजमध्ये असताना त्याला एक संधी मिळाली. एका मोठ्या बिल्डरचा मुलगा रोहन त्याचा मित्र झाला. रोहन अभ्यासात अगदी कमकुवत, अनिरुद्ध हुशार. एके दिवशी अनिरुद्धने रोहनसाठी परीक्षा लिहिली. पहिल्यांदा त्याचे हात थरथरले, पण जेव्हा कुणी पकडलं नाही तेव्हा भीतीची जागा सवयीने घेतली. एकदा, दोनदा, आता मात्र पुन्हा पुन्हा. पदवी मिळाली, नोकरी मिळाली, मग व्यवसाय. अनिरुद्धने लोकांची जमीन स्वस्तात घेतली, कागदावरती खेळ केला, गरीब लोकांना अर्धी माहिती दिली. हे सगळं कायदेशीर आहे, तो स्वतःला समजवायचा. पण रात्री झोप लागत नव्हती. एका रात्री त्यानं स्वप्न पाहिलं. तो अंधारात उभा होता. समोर एक दिवा होता, तेजस्वी. तो दिवा उचलायला गेला, पण हात लावताच दिवा विझला आणि कुठेतरी आवाज आला, हा प्रकाश तुझा नाही. तो घामाघूम होऊन उठला. काळ पुढे गेला. अनिरुद्ध आणखी मोठा झाला. एक दिवस त्याच्या जुन्या गावात एक पूर आला. ज्यांची जमीन त्याने घेतली होती तीच माणसं बेघर झाली. टीव्हीवर बातमी चालू होती. एक वृद्ध शेतकरी म्हणत होता, आमचं सगळं गेलं, देव जाणे आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं. अनिरुद्धने रिमोट बंद केला. त्याची आठवड्यात चौकशी सुरू झाली. जुनी कागदपत्र बाहेर आली. ज्यांच्यावरती तो विश्वास ठेवत होता तेच त्याच्यापासून दूर गेले. पैसा असूनही फोन वाजेनासा झाला. एका संध्याकाळी तो समुद्रकिनारी गेला. सूर्य मावळत होता. तोच रंग, केशरी पण थंड.
तिथे एक लहान मुलगा कंदील विकत होता. अनिरुद्धने एक कंदील घेतला. मुलगा म्हणाला, काका, हा कंदील उधार नाही, खरंच उजेड देतो. अनिरुद्ध थबकला. त्या रात्री त्यानं पहिल्यांदा कबुली दिली स्वतःपुढे, मी खूप चुकीचं केलं. दुसऱ्या दिवशी त्यानं स्वतःहून चौकशीला सामोरे गेलं. जे शक्य होतं ते परत केलं. सगळं नाही, पण प्रामाणिक प्रयत्न. शिक्षा झाली, प्रतिष्ठा गेली, पण मन हलकं झालं. तुरुंगात एक वाक्य त्यानं भिंतीवर लिहिलं, कर्म म्हणजे शिक्षा नाही, कर्म म्हणजे आठवण. आज अनिरुद्ध लहानचं आयुष्य जगतो. पैसा कमी, पण झोप शांत. तो म्हणतो, मी उधार घेतलेल्या प्रकाशात चमकलो, पण स्वतःचा दिवा पेटवायला वेळ लागतो. आणि कर्म, ते दिवा कधीच विझवायचा, कधी पेटवायचा हे ठरवतं. संदेश, कर्म लगेच आवाज देत नाही. ते सावलीसारखं मागे असतं. तू धावतोस, ते चालत येतं. पण भेट मात्र नक्की होते. कर्म चुकत